नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत अंगावरून आपण ब्लाऊजसाठी कटोरी ब्लाऊजसाठी माप कशी घ्यायची ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर कटोरी ब्लाऊजसाठी जी आपली पूर्ण माप लागणार आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले अगोदर आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे। आपला शोल्डर किती आहे तर शोल्डरचं माप घेताना बघा इथं जो आपला जो मेन पॉइंट असतो ना इथून आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर इथे बघा टेप जो आहे ना तो अशा प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे। इथे बघा इथं जो पॉइंट आहे आणि इथं पॉइंट याप्रमाणे आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे। इथे बघा अशा प्रकारे इथं आलेला आहे। तर हे बघा अशा प्रकारे। तर इथं बघूया आपण किती आलेलं आहे माझं शोल्डरचं माप। तर माझं शोल्डर आलेलं आहे 14 इंच। तर आपल्याला एका वहीमध्ये आपण जे माप घेतोय ते आपल्या लिहून घ्यायचं आहे। तर माझं शोल्डरचं माप आलेलं आहे 14 इंच आणि ब्लाऊजची उंची घ्यायला बघा आता ब्लाऊजची उंची घेताना आपला जो शोल्डर असतो ना हा आणि या दोन्ही शोल्डरच्या मध्यातून आपल्याला शोल्डरचं माप घ्यायला चालू करायचं असतं। तर बघा हा जो शोल्डर आहे ना तर इथून आपले जिथं गळ्याची इथं पट्टी येते पायपिंग वगैरे असते तिथून माप घ्यायला चालू करायचं। तर इथे बघा अशा प्रकारे जिथं आपलं शोल्डर अटॅच होणार आहे ना तिथं अशा प्रकारे टेप ठेवायचा आणि तिथून अशा प्रकारे आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे। मग तुम्हाला उंची किती आहे त्यानुसार तुम्ही घ्यायची आहे त्यानुसार तुम्ही तिथं उंची घ्यायची आहे। तर मला इथं माझी उंची आलेली आहे 14.5 इंच। आता उंची झाल्याच्या नंतर आता अशाच लगेच आपण पाठीमागचा गळा मोजून घ्यायचा आहे। तर इथं शोल्डरचे जसं आपण टेप ठेवलं तसं त्याच्यानंतर टेप असं सरळ ठेवायचा, असं क्रॉस नाही ठेवायचं, सरळ ठेवायचा आणि आपल्याला गळा जेवढा डीप पाहिजे असेल तेवढा आपल्याला इथं टेप ठेवून घ्यायचा। तर मी पाठीमागचा गळा इथपर्यंत डीप करणार आहे। ते अशा प्रकारे इथपर्यंत आपण माप घ्यायचा आहे। इथे बघा 11 इंच माझा गळा डीप आलेला आहे। तुम्हाला जेवढा तुम्हाला ठेवायचं असेल त्याच्यानुसार तुम्ही ठेवायचं आहे पाठीमागचा गळा। ओके, त्याच्यानंतर आता इथं आपल्याला अप्पर चेस्ट माप घ्यायचं आहे। इथं अशा प्रकारे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि अप्पर चेस्टचं माप घेताना त्याच्यात असं 4 बोटं एवढं लूज येण्यापर्यंत आपल्याला माप ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे बघा मी खाली 4 बोटं घातलेले आहेत। त्याप्रमाणे आपल्याला इथं अप्पर चेस्टचं माप घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं माझं अप्पर चेस्टचं माप आलेलं आहे 34 इंच। ओके, तर इथं आपल्याला वहीत घेऊन घ्यायचं आहे अप्पर चेस्टचं माप 34 इंच आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला फुल बसचं माप घ्यायचं आहे। जिथं आपला छातीचा उभार असतो तिथं आपल्याला इथं छातीचं माप घ्यायचं आहे। तर इथं माझं छातीचं माप घेताना आपल्याला 4 बोटं नाही ठेवायचं, फक्त 1 बोट जाईन एवढं लूज ठेवायचं आहे। तर इथं बघा माझं छातीचा अशा प्रकारे आपल्याला टेप ठेवायचा आहे छातीच्या ठिकाणी आणि अशा प्रकारे आपल्याला माप घ्यायचं आहे। 1 बोट जाईन एवढं माप ठेवायचं आणि तुम्ही पाठीमागं पण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे। तर इथे बघा माझं आलेलं आहे 35.5 इंच। इथे बघू शकता 35.5 इंच माझं छातीचं माप आलेलं आहे। हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि छातीचं माप झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला इथं कमरेचं माप घ्यायचं आहे आणि कमरेचं माप घेताना आपल्याला लूज अजिबात ठेवायचं नाही आहे। मी एकदम टाईट असं माप घेतलं आहे आणि कमरेचं माप आपलं फुल बस असताना त्याच्या खाली आपल्याला जेवढी उंची ठेवायची असेल आपल्याला फुल बस हा भाग असतो ना कवा आकार असतो तिथून खाली तुम्ही 1 इंच किंवा 1.5 इंच ठेवू शकता। त्यानुसार इथं आपल्याला अशा प्रकारे टेप पकडायचा आहे आणि एकदम टाईटमध्ये असं माप घ्यायचं आहे। अशा प्रकारे टाईट माप घ्यायचं आणि इथं बघायचं किती आलेलं आहे। तर माझं इथं माप आलेलं आहे 28 इंच। आता इथं सेल्फीचा कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला उलटं दिसते, तर इथं बघा 28 इंच आपलं कमरेचं माप आलेलं आहे। ओके, आता कमरेचं माप झालं। आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे। टक्स पॉईंट आपला किती आहे तर बरोबर इथं शोल्डरच्या मधोमध इथं आपल्याला टेप ठेवायचा आणि तिथून जिथपर्यंत आपला हा जो छातीचा उभार असतो जो पॉईंट असतो तिथपर्यंत आपल्याला टक्स पॉईंटचं माप घ्यायचं असतं। माझ्या टक्स पॉईंटचं माप आहे इथं 10 इंच। तर इथं अशा प्रकारे आपल्याला टक्स पॉईंटचं माप घ्यायचं आहे। तर तुम्हाला पण असंच मोजायचं आहे जसं म्हणजे कस्टमरचं किंवा तुम्हाला तुमचं स्वतःचं जरी घ्यायचं असलं तरी तुम्ही अशाच प्रकारे माप घ्यायचं आहे। आता टक्स पॉईंटचं माप झाल्याच्या नंतर आपल्याला एपेक्स टू एपेक्स ही 2 मापं घ्यायची आहेत। ही जास्त गरज नाही पडत याची, पण तरी पण मी तुम्हाला एक माहिती म्हणून सांगते की एपेक्स टू एपेक्सचं माप कसं घ्यायचं। तर आपल्या छातीचे हा जो पॉईंट असतो ना या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपल्याला एपेक्स टू एपेक्सचं माप घ्यायचं आहे। तर इथे बघा माझं इथं आहे 7.5 इंच। तर अशा प्रकारे आपल्याला माप घ्यायचं आहे एपेक्स टू एपेक्सचं। ते झाल्याच्या नंतर आपल्याला आता पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे आणि पुढच्या गळ्याचं पण माप घेताना आपल्याला शोल्डरच्या इथं अशा प्रकारे टेप ठेवायचं। जिथं आपला शोल्डर आपण जॉईंट करतो ना तिथं आपल्याला टेप ठेवायचा आणि तिथून पुढच्या गळ्याचं माप घेताना
आपल्याला असा सरळ टेप ठेवूनच अशा प्रकारे माप घ्यायचं आहे. असा तिरकस स्टेप करून आपल्याला माप घ्यायचं नाही आहे, त्यामुळे आपला गळा व्यवस्थित येत नाही, म्हणजे कमी होतो, जास्त होतो, असा होतो. त्यामुळे आपल्याला असं व्यवस्थित टेप ठेवून इथून असं सरळ घ्यायचं आणि तुम्हाला तुमचा गळा जेवढा डीप पाहिजे असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता. तर इथं बघा मी टेप ठेवला आहे आणि मला पुढचा गळा इथपर्यंत हवा आहे, तर माझा 7 इंच प्रिंटिंग. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही 6 इंच 6.5 इंच पण घेऊ शकता. तर इथं अशा प्रकारे 7 इंच डीप होतं, मी इथं 6.5 इंच पुढच्या गळ्याचं माप घेणार आहे. आणि याच्यातच आपल्याला तुम्हाला जर बोटनेकचं माप घ्यायचं असेल किंवा असं पॅक गळ्याचं माप घ्यायचं असेल, एकदम वरती पण पॅक बोटनेक असतो ना, तर तुम्ही इथून माप घेऊ शकता. 3 इंच 3.5 इंच 4 इंच याप्रमाणे तुम्ही बोटनेकचं पण माप घेऊ शकता. नॉर्मली आपल्या बोटनेकचं माप 3 इंचापासून चालू होतं. 2.5 इंच 3 इंच 3.5 इंच 4 लास्ट 4.5 इंचापर्यंत आपण बोटनेकचं माप घेतो. आणि पाठीमागचं डीप गळ्याचं माप हे 7 इंचापासून आपला डीप नेक चालू होतो. पाठीमागच्या पण गळ्याचं माप घेताना जर तुम्हाला हाय नेकसाठी घ्यायचं असेल, कॉलरसाठी घ्यायचं असेल, तर तुम्ही अशाच प्रकारे जसं आपण अगोदर ठेवला होता ना, तसंच इथं टेप ठेवून 1 इंच 1.5 इंच किंवा 3, आता बोटनेकसाठी घ्यायचं असेल तर आपण 3 इंच 3.5 इंच अशा प्रकारे माप घेतो, तसं घ्यायचं आहे. आता पुढच्या गळ्याचं माप झालं. आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथं मुंड्याचं माप घ्यायचं आहे. तर मुंड्याचं माप घेताना इथे बघा अशा प्रकारे टेप फिरून घ्यायचं आहे आणि जिथं आपण बाही अटॅच करतो ना, तिथं बरोबर अशा प्रकारे टेप पकडायचा. तिथे बघा अशा प्रकारे आपल्याला टेप पकडायचा आहे आणि हात असा सरळ खाली सोडायचा आहे. आणि मग तुम्हाला जेवढं पाहिजे आहे त्याच्यानुसार तुम्ही घ्यायचं. टाईट हवं असेल तर थोडं टाईट, लूज हवं असेल तर लूज, त्यानुसार. तर इथं बघा माझा जो मुंडा आलेला आहे तो 17 इंच आहे, सॉरी 16.5 इंच आहे. 17 इंच जास्त लूज होईल, 16.5 इंच इथे बघा बरोबर इथं आपला टेप आतमध्ये इथे आहे. तर 16.5 इंच माझा मुंडा राऊंड आहे. तर तिथं आपल्याला मुंडा राऊंड पण 16.5 इंच असा लिहून घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे आणि बाहीचं माप घेण्यासाठी तुम्ही इथून जी आपली स्लीव जॉईंट होते ना, इथून बाहीचं माप घ्यायला चालू करायचं. मग तुम्हाला शॉर्ट घ्यायची असेल किंवा थोडीशी नॉर्मल 3/4 फुल लेंथ जेवढी पण घ्यायची असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायची आहे. मग इथं अशा प्रकारे टेप ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर फुल स्लीव्स घ्यायची असेल त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता कितीपर्यंत. आता 10 10.5 इंचापर्यंत 3/4 माझी स्लीव्ज येऊ शकते किंवा 11 इंचपर्यंत पण येऊ शकते. आणि त्याच्यानंतर नॉर्मल स्लीव्ज घ्यायची असेल तर मी 3.5 4 आणि 4.5पर्यंत माझी नॉर्मल स्लीव्ज असते. आता समजा इथे मी 4.5 इंचाचं माप घेतलं तर इथे बघा इथे येतं माझं 4.5 इंचाचं माप. मग इथंच अशा प्रकारे टेप ठेवायचं आणि इथून आपल्याला दंडघेराचं माप घ्यायचं आहे. तर दंडघेर घेताना अशा प्रकारे टेप ठेवायचा आणि इथं बघायचं आपल्याला दंडघेराचं माप किती येत आहे. तर अशा प्रकारे खाली हात ठेवून बघायचं. तर माझं दंडघेराचं माप इथं येत आहे. अशा प्रकारे ठेवून जिथं आपला बाहीची उंची घेतली होती तिथूनच आपल्याला दंडघेराचं माप घ्यायचं आहे. तर इथे बघा माझं येत आहे 12 इंच. इथं बघा तुम्ही 12 इंच माझं माप आलेलं आहे दंडघेराचं. अशा प्रकारे आपल्याला दंडघेराचं माप घ्यायचं आहे. आणि कटोरी ब्लाऊजसाठी किंवा सर्वच ब्लाऊजसाठी आपल्याला एवढी सगळी मापं घेणं गरजेचं आहे. आणि जी सगळी मापं लागते त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे. जर याच्यातलं पण तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून पण विचारू शकता. आणि याच्यानंतर आपण सगळे व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. आता अंगावरचं माप घेतलं. आता अंगावरचं माप घेऊन आपल्याला त्याचं पेपर कटिंग कसं करायचं, नंतर तेच पेपर आपण जे कटिंग केले त्या ब्लाऊज पीसवर कसे ठेवायचे, अस्तरवर कसे ठेवायचे, कसे कटिंग करायचे आणि ते पूर्ण स्टिचिंग करून मी घालून पूर्ण एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सगळं काही शिकवणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि साईडला जे नोटिफिकेशनचं बटन असतं ते प्रेस करून ठेवा, म्हणजे याच्यानंतरचे जे व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळे व्हिडिओ तुम्ही अगदी व्यवस्थित बघू शकाल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.